विरार महापालिकेमधले अनेक कामं हे प्रलंबित आहेत. पावसाळा आलेला आहे आणि पावसाळा आला असताना सुद्धा महापालिकेकडून कोणतीही कामं केल्या जात नाहीत. अनेक नागरिकांना वेठीस धरल्या जात आहे. असा या मागण्यांसाठी स्वतः नालासोपाऱ्याचे भाजपाचे आमदार राजन नाईक हे 8 मे ला महापालिकेच्या समोर धरणे आंदोलन करणार आहेत. माझ्यासोबत स्वतः राजन नाईक आहेत. आप्पा, काय सांगणार तुम्ही की तुम्ही आमदार आहात, लोकांचे लोकप्रतिनिधी आहात. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा सर्वोच्च असतो, पण आज तुमच्यावरती आंदोलन करायची वेळ येते. नमस्कार. हे खरं आहे की लोकांचा आमदार आहे, लोकांनी मला निवडून दिलं म्हणून मी आमदार झालो. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की मी कार्यकर्ता आहे आणि लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतं दिली. त्यामुळे लोकांसाठी काम करणं, लोकांसाठी लढणं, केव्हा आवश्यकता असेल तेव्हा आंदोलन करणं हे माझं काम आहे. मी महापालिकेला अनेक पत्र दिलेली आहेत, विकास कामासाठी पत्र दिलेली आहेत. विरार पूर्व, विरार पश्चिम असेल, नालासोपारा असेल, इथली अनेक कामासाठी पत्र मी दिली आहेत. परंतु घरपट्टीच्या नावाखाली घरपट्टी 100% भरली नाही असं कारणोद्योगी विकास कामे केली जात नाहीत असा माझा अनुभव आहे. तशी या संदर्भात चर्चा झाली माझी 1-2 वेळा. त्याचप्रमाणे प्रस्तावित असलेली वाढीव पाणीपट्टी म्हणजे 120 रुपयाची जवळजवळ 230-40 रुपयापर्यंत होणारी पाणीपट्टी, वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्जेस, त्याच्यामध्ये ज्यांनी 10 वर्षापूर्वी पैसे भरले त्यांना आता 10 वर्ष कनेक्शन दिली नाहीत, पाणी नव्हतं म्हणून. आता आपल्या सरकारने पाणी आणलंय, परंतु त्याच्याकडून पुन्हा वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्जेस घेणं ह्याला विरोध आहे. त्याचबरोबर घरपट्टीमध्ये वाढ करण्यात येऊन अशी माझी आग्रही मागणी आहे. ह्या सगळ्याच बरोबर जो टेंडर मध्ये जो होतो, टेंडर जी काढली जातात त्या टेंडर मध्ये काही लोक, काही ठेकेदार, काही जे टेंडर भरतात ते लोक टेंडर मागे घेतात. आणि मागे घेण्याची कारण का, तर अपुरी कागदपत्र किंवा अवास्तव कारण असतात, ही योग्य कारण नसतात. पण ह्या मागे घेण्यामुळे हे ठरवून मागे घेतले जातात, हेतू पुरस्कार मागे, बाकी ठेकेदाराला याचा फायदा होतोय. अशा करोडो रुपये महापालिकेचे आजपर्यंत गेले आहेत. त्यासाठी मी आयुक्ताला सांगितलं की असे करणारे ह्या लोकांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाका. काही टेंडर मोठ्या प्रमाणात संपूर्ण महापालिका क्षेत्रात काढली जातात. त्यासाठी खर्च म्हणजे जी टेंडरची अनामत रक्कम असेल, अनुभव असेल, तो फार मोठा लागतो. म्हणजे याच्यामध्ये मोनोपॉली होते, मोठ्या ठेकेदारालाच ती टेंडर मिळतात. त्यामुळे ही टेंडर प्रभागशाह जर काढली तर छोट्या ठेकेदाराला टेंडर मिळतील आणि त्याचबरोबर वेळेत साहित्य मिळेल. पुरवठा साहित्याचं पाईप असेल किंवा त्याचबरोबर संडास याची गटाराची झाकणं असतील, ह्यासाठी वेळेत पुरतील आणि कमी पैशामध्ये. मी दाव्याने सांगतो की महापालिकेच्या यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी वाचेल. अशा अनेक गोष्टी आहेत. 60 कोटी रुपये खर्च करून म्हाडा संकुलामध्ये बांधलेलं क्रीडा संकुल आजही ज्या पद्धतीने काम चालू आहे ते अजून 5 वर्ष काम होईल असं वाटत नाही. मी आयुक्ताला सांगितलं ठेकेदाराला बोलवा, त्यांना ब्लॅकलिस्ट करा, त्यांना नोटीस द्या. नोटीस मानत नसेल तर ब्लॅकलिस्ट करा. मजिठिया पार्क मध्ये असलेलं नाट्यगृह अजूनही तसंच पडलेलं आहे. ते काम जे व्हायला पाहिजे, अतिशय संतगतीने कामं चालू आहेत. यासाठी मी आयुक्ताला प्रयत्न करतो. आयुक्ताला भेटलो 2-3 वेळा. पण आपण तुमच्या आढावा बैठका सुद्धा झाल्या, तुम्ही वेळोवेळी आयुक्तासोबत मीटिंग घेऊन हे सगळे विषय सुद्धा मांडलेले आहेत. मग का आयुक्त याला बगल देतात का, काय नेमकं, म्हणजे नेमका याच्यामधलंच राज काय आहे, कशामुळे हे सगळं? असं आहे की आढावा बैठकी झाल्या, आढावा बैठकीत सांगितले ह्याची कारवाई तुम्हाला याचं लेखी उत्तर देण्यात येईल. अजूनही काय देण्यात आलेलं नाही. आणि मी हे लोकशाहीमध्ये माझा अधिकार आहे, तो मी पहिला नागरिक आहे इथला. त्यामुळे मी आंदोलन गुरुवारी मी आंदोलन ठरवलं 8 तारखेला. नाही पण ठीक आहे, आंदोलन तुम्ही कार्यकर्ता आहात, तुम्ही हे आहे तो जे सांगताय बरोबर आहे. केंद्रात सत्ता तुमची आहे, राज्यात सत्ता तुमची आहे, स्वतः तुम्ही आमदार आहेत. आणि मग अशा वेळी जेव्हा आंदोलन करावं लागतं तेव्हा लोकांच्या मनामध्ये आणि एक प्रश्नाला उपप्रश्न तयार होतात. तर ही वेळ या प्रशासनाकडून काय येते? कारण आणखी महानगरपालिकेच्या निवडणुका पण नाही झाल्या. काही प्रशासकाची, काही अधिकाऱ्याची मानसिकता अशी असते, स्लो जावं. ही मानसिकतेला माझा विरोध आहे. जे काम तातडीने होण्यासारखं आहे. आता गरीब लोक जी चाळीमध्ये राहतात, काय 100% घरपट्टी भरली, त्यामुळे 280 कोटी रुपये, 220 कोटी रुपयाचं किंवा 200 कोटीपेक्षा जास्त किमतीचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी महापालिकेकडे पैसा आहे. त्या संपूर्ण महापालिकेची घरपट्टी काय 100% वसूल झाली आणि गरिबाची 3 लाखाची, 5 लाखाची, 7 लाखाची कामं करायला महापालिकेकडे पैसा नाही. घरपट्टी भरण्याचं कारण देतात. हे अनाकलनीय आहे. मला काय समजत नाही हे महापालिकेचं धोरण काय ते. असं
याबाबत आयुक्ताची काही तुमची आत्ता या आंदोलनानं ठरवल्याच्या नंतर काही चर्चा झाली का, किंवा आयुक्ताकडून तुम्हाला काही रिप्लाय आलाय का, किंवा तुम्ही या आंदोलनावरती ठाम आहेत? मी आंदोलन करणारच. अजूनही आयुक्ताला मी पत्र दिलं, शुक्रवारी पत्र दिलं. मला अजून काही आयुक्ताकडून पत्र तसं त्याचं रिपोर्ट उत्तर आलं नाही. जो उत्तर झाला आणि उत्तर समाधानकारक उत्तर आलं तर आंदोलन करण्याची मला वेळ येणार नाही. अदरवाईज आंदोलन करणं माझं काम आहे आणि ते मी करणारच. निश्चितच हे होते आमदार राजन नाईक. लोकांच्या प्रश्नासाठी आणि महापालिकेकडून जी मनमानी चाललेली आहे, या मनमानीच्या विरोधामध्ये मी माझं आंदोलनावर ठाम आहे आणि 8 मे रोजी मी निश्चितच आंदोलन करणार, असा विश्वास सुद्धा राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा.